आंबवडे गणातून निलेश जगदाळे यांचा विजय निश्चित. मतदान करून दादांना श्रद्धांजली वाहणार मतदारांचा विश्वास. 15 वर्ष जनतेच्या मनात असणारा आपला कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या आंबवडे गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश जगदाळे यांचा या गणातून विजय जवळपास निश्चित मानला जात असून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. असं असलं तरी या गणातील मतदार मात्र गावभेटी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून आम्ही अजितदादांना श्रद्धांजली वाहणार असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत. कोरेगाव तालुक्यात विकासाचा बोलबाला करणारे पोस्टर आमदार केवळ विकासाच्या नावानं खोटी माहिती देत आहेत असा आरोप या गणातील ग्रामस्थ मतदार करत आहेत. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, खासदार नितीन काका पाटील यांनी कोरेगाव तालुक्यातील सर्वच गटात भाजपा शिवसेना शिंदे गटासमोर आवाहन निर्माण केले आहे. आंबवडे गणातील पळशी, गुजरवाडी, कोलवडी, बनवडी, भक्तवडी, परतवाडी, इब्राहिमपूर, पिंपोडे खुर्द, खामकरवाडी, आंबवडे, रेवडी या गावातील मतदार भेटी दरम्यान पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश जगदाळे, वाटाळ स्टेशन जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार जयश्री भोसले यांनी अजितदादा यांच्या निधनानंतर कोणताही रोड शो, प्रचार सभा, फटाके, वाद्य न वाजवता घरोघरी जाऊन मतदार भेटी घेण्याचं काम सुरू केलं आहे. नमस्कार, मी जयश्री चंद्रकांत भोसले, वाटाळ परिषद जिल्हा परिषद गट, वाटाळ स्टेशन जिल्हा परिषद गट या गटातून मी उभी आहे. मी फिरताना आता गावोगावी प्रचार दौऱ्यात असते. प्रत्येक महिलांचा सहभाग जास्त होणारच आहे आणि त्यांच्याकडून आम्ही फिरत असताना त्यांच्या काही मागण्या सुद्धा आहेत माझ्याकडं. त्या मी जिल्हा परिषदेच्या मार्फत नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मी महिला बाल कल्याण सभापती पद हे भूषवलेलं आहे. मला महिलांच्या समस्या काय आहेत ते मी जवळून पाहिल्या आहेत. आता हे रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहिलेली आहेच. प्रत्येक गावात जर गेलं तर मला महिलांची एकच विनंती असते, ताई आमची एसटी बंद झाली, एसटी चालू करा. आणि आमच्या मुलींची शिक्षणाची कुणालाही हात करून त्यांना जावं लागतं घरी. म्हणजे खरंच दुर्दैव आहे. आज मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा महिलांचा प्रश्न असो, ह्या रस्त्यामुळे खूप अडचणीचा झालेला आहे. आणि मतदारसंघात फिरताना आपल्या पक्षाला अजितदादांच्या मुळे पक्षाला खूप मोठी मदत मिळत आहे आणि त्यांनी खूप कामं केलेली आहेत आपल्या भागात. आपला सातारा जिल्हा त्यांचा वारसा आहे आणि तो पुढे चालवित राहणार. आणि दादाने जे आमच्यावर जबाबदारी टाकली, जी सोपवली, त्यांच्या आम्ही नक्कीच आदर करून ते पक्षवाढीसाठी काम करणार आहे. आणि दादांना आम्ही मनापासून आणि आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. आणि सगळ्या मतदारांचा एकच असा आम्हाला कल आहे की दादा जरी नसले तरी आम्ही मतदान रूपी त्यांना आशीर्वाद किंवा श्रद्धांजली वाहत आहे असं प्रत्येक दौऱ्यातून आम्हाला समजत आहे. मी निलेश पोपट जगदाळे, आंबवडे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. हे निवडणुकीचा जो आंबवडे पंचायत समिती गण आहे त्या गणात गेले 14-15 वर्षापासून मी पक्षाचं काम करतोय. माझा जनसंपर्क आहे. माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्यासोबत काम करताना, तसेच आपले खासदार माननीय नितीन काका पाटील यांच्यासोबत काम करताना किंवा त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आज या पळशी किंवा पंचक्रोशीतील मतदारांचा उत्साह आम्हाला पाहायला मिळतोय. आम्ही हे 2 दिवस प्रचार थांबला असताना आज प्रचार आम्ही पुन्हा सुरू करतोय. त्या प्रचाराच्या निमित्तानं आम्हाला इथल्या विविध अडचणी आधी पण माहीत होत्याच, पण एवढ्या 7-8 वर्षाच्या कालावधीत ज्या अडचणी मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत, आता तुम्ही हे रस्ता तुम्ही बघताच पाठीमागा येतो काय, गेलं वर्षभर झालं विद्यार्थ्यांना इथं एसटीची सोय नाहीये. कोरेगावला जायचं म्हटलं तर शिवतर मार्गे, जळगाव मार्गे कोरेगावला जायला लागते. प्रचंड इंधनाचा एवढा मोठा लॉस होतो इथल्या शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना असेल किंवा रोज कामावर जातात तिथल्या ह्यांना. तसेच इथं अजून बरेचसे असे गाव पातळीवरचे प्रश्न आहेत की जे अजून सुटलेले नाहीत. आता ही उमेदवारी करत असताना एक या गणातलं विकासाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी इथली उमेदवारी करत आहे. 2000 मला वाटते 12ला मी इथून घड्याळावरच उमेदवारी केलेली होती. त्यावेळी घड्याळाची चुकलेली वेळ यावेळी नक्की घड्याळ साधेल असा विश्वास व्यक्त करतो. आणि इथले मतदार
जिल्हा परिषदच्या मला पंचायत समितीच्या उमेदवाराला प्रचंड भरघोस मतांनी विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतो. या आंबोडे संमत वाघोली व पंचक्रोशीतील गणात वाटते 2014-15 अजितदादांचा एक मेळावा झाला होता आणि त्यांनी वसना वांगणा उपसा जल सिंचन योजनेचा शुभारंभ केला होता माननीय पवार साहेबांच्या उपस्थितीत. इथल्या आंबोडे पंचक्रोशीतील जनतेवर अजितदादांचे विशेष प्रेम होतं. कुठलेही शेतीचे प्रश्न असू द्या किंवा बाकी सिंचनाचे प्रश्न असू द्या आणि बाकीचे प्रश्न असू द्या, अजितदादांनी इथल्या जनतेला स्वतःच्या लेकराप्रमाणे जनतेवर प्रेम केलं. आज तीच जनता अजितदादाला श्रद्धांजली म्हणून आम्हाला त्याची श्रद्धांजली मतात अर्पण करून आम्हाला विजयी करतील असा विश्वास व्यक्त करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.